काय रे, काहीच का नाही बोललास? कशाबद्दल? कशाबद्दल काय? नेकलेस बद्दल. नेकलेस बद्दल मी काय बोलू? राकेश, 1.5 लाखाचा नेकलेस आहे तो. काहीतरी ओपिनियन दे. तुला आवडला नाही आवडला, मला कसा दिसत होता? नेकलेस बरा होता, पण तुझ्या गळ्यात तो खूप शोभून दिसत होता. थँक्यू. ज्योती, काय रे? एक विचारू? तुझ्यात एकदम इतका बदल कसा काय झाला? माझ्यात कसला बदल? म्हणजे बघ ना, तू एक आदर्श मुलगी, एक आदर्श सून, साधी राहणी, उच्च विचारसरणी वगैरे वगैरे. आणि आता अचानक हा इतका मोठा खर्च, शॉपिंग, याचा अर्थ काय? याचा अर्थ मी आता तुमच्या लाईफस्टाईलनी राहण्याचा प्रयत्न करते. आता तू विचारशील का? कारण मला हे सगळं पटायला लागलंय. मी या सगळ्या गोष्टींवर खूप विचार केला राकेश. मला असं वाटायला लागलं की मी ज्या पद्धतीने विचार करत होते किंवा वागत होते, त्यामुळे मी स्वतःच नुकसान करून घेत होते. नादळ स्वतःला सुखी ठेवत होते ना तुम्हाला सगळ्यांना. मग म्हटलं काय हरकत आहे, आपणच बदलूया. हे सगळं तू बोलतेस? येस, अँड आय मीन इट. मला आता मम्मांच्या सगळ्या गोष्टी पटायला लागल्यात. भरपूर कमवा आणि भरपूर खर्च करा. इन शॉर्ट, एन्जॉय लाईफ. आज मजा करून घ्या, उद्या कोणी बघितलंय? ए, बरोबर आहे ना? येस, and I'm glad that you are happy. I should have guessed it. हे जे काय सकाळी सकाळी तुझं रांगोळी वगैरे काढायचं असतं ना, आणि काय आहे मुक्ता, अशी दारात काय रांगोळी काढतेस? घरात शिरायचं कसं? का फ्लायओव्हर बांधायचा? सागर, घराबाहेर अशी रांगोळी काढली ना की प्रसन्न वाटतं. इट्स अ साइन ऑफ गुड लक. असेल. बरं मला सांग, डॉक्टर काय म्हणाल्या? म्हणजे काल रात्री उशिरा आलो मी, तू सुद्धा झोपली होतीस तोपर्यंत. काही नाही. काही नाही? अरे काय उत्तर झालं का? अरे काहीतरी म्हणायला असतील ना? नाही तसं नाही. त्या म्हणाल्या घाबरण्यासारखं काही नाहीये, आणि मुख्य म्हणजे आपलं बाळ व्यवस्थित छान आहे. सो काळजी करण्यासारखं तसं काही नाही. थँक गॉड. जाम टेन्शन आलं होतं मला. सागर, काल रात्री तू खूप उशिरा आलास. हो ग, थोडा उशीरच झाला. नाही पण त्यानंतरही तू बराच वेळ काहीतरी वाचत होतास. हे मुक्ता, मला ना एक मस्त पुस्तक मिळालंय. म्हणजे ऑफिसमधनं येताना मी विकत घेतलं. ते फुटपाथवर असतात ना पुस्तकं विकत, त्यांच्याकडनं. कसलं पुस्तक? पेरेंटिंग. म्हणजे जेव्हा बेबी होणार असतं ना, तेव्हा आईबाबांनी कसं वागावं, कसं घाबरू नये, कसं एकमेकांना धीर द्यावा, हे सगळं लिहिलंय त्या पुस्तकात. हो. अरे वा. म्हणजे आता हे सगळं वाचून तू गुड बॉय होऊन गुड डॅडी होणार आहेस? म्हणजे काय, म्हणजे निदान तसा प्रयत्न तरी करणार आहे. अरे पण सागर, हे असं वाचून कोणी गुड डॅडी होत नसतं. तर मग सगळेच बेस्ट माणसं झाली असती ना. पुस्तकातून ना आपल्याला फक्त माहिती मिळते, माणूस खरा शिकतो ना तो अनुभवातूनच. हे बरोबर आहे तुझं. म्हणजे तुझ्या या पहिल्या प्रेग्नन्सीचा जो अनुभव आहे तो आपल्याला नेक्स्ट टाइम उपयोगी पडेल ना. आणि त्याच्या नेक्स्ट टाइम तर मी एकदम रिलॅक्स होईन, आणि त्याच्या नेक्स्ट टाइम तर मी एकदम बिंदास.
बरं ठीक आहे, बाय. बाबा गेले? त्यांच्याशीच बोलत होते आता. हो, काय ग, काय झालं? आई, काल मी आणि बाबा दीक्षितांबद्दल गप्पा मारत बसलो होतो बराच वेळ. ऐकत होते मी. काय झालं? दीक्षित अचानक घराबाहेर निघून गेलेत, त्यामुळे बाबांना त्यांच्याशी बोलताच आलं नाही. घराबाहेर निघून गेलेत म्हणजे? मग आता काय करणार बाबा? आता काय, फक्त वाट बघत बसायचं. खरं सांगू आई, मेघना मामीने मृत्यूपत्राचा जो काही घोटाळा केलाय ना, ते एकदा कोर्टात सिद्ध झालं ना की खूप मोठी न्यूज होईल. काय झालं? मला मान्य आहे गौरी की ही खूप मोठी बातमी आहे तुझ्या दृष्टीने, पण एक विचार करून बघ. जर ही बातमी उद्या छापून आली तर सरदेसाई कुटुंबाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तुला काय वाटतं आई, मी याचा विचार केला नसेल? पण जो खोटं बोलतो, जो खोटं काम करतो, त्यांनी खरं ह्याचा विचार करायला हवा ना. उलट आपणच विचार करतोय. आणि तुला माहितीये नाही सध्या मेघना मामीचं काय चाललंय ते? तिनी आणि राकेशनी कंपनीतला तारीख उलटून गेलेला माल बाजारात विकायला पाठवलाय. आता तूच सांग आई, ही बातमी लोकांपर्यंत पोचायला नको का? नको. आई, गौरी थोडासा विचार कर. हे बघ, मेघना वहिनीच्या वागण्याला काहीही तारतम्य उरलेलं नाहीये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते. पण ही बातमी जर उद्या छापून आली तर अमृत डेअरीचं मात्र खूप मोठं नुकसान होणार आहे. तुला नाही असं वाटत? अगं, मांनी इतके वर्ष कष्ट करून जे नाव कमावलंय ते एका क्षणात धुळीला मिळेल ग. थोडा विचार कर गौरी. आजीचाच विचार येतो आणि मी हात आवरता घेते. पण तूच सांग आई, ही बातमी लोकांपर्यंत पोचायला नको का? आणि कायम तर मी गप्प बसू शकत नाही ना. आणि तशी तूही माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नकोस. Yeah. Okay, okay. एक सेकंड. या प्लीज कम इन. हां. येस. नाही का? सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हां. नाही, मी काय म्हणतो माहिती आहे का, तुमच्या डिमांडप्रमाणे आम्ही कसं काय सप्लाय करू शकतो हे बघूया. येस. मी तुम्हाला या फोनवरतीच फोन करतो परत. ओके, बाय. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला यायला थँक्यू सर. घे, ते पाणी पी. बोल आता, काय झालं? सर, बसच मिळत नव्हती. पाऊण तास थांबलो मी, तरी बस आलीच नाही. मग मी रिक्षा टॅक्सी करून ऑफिसला पोचलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मीटिंग झाली ना? हो, झाली ना. तो बाहेर अगदी वेळेवरती आला. रादर 10 मिनिटं आधीच. मी त्याला चहा घे, कॉफी घे असं म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने वेळच नव्हता. अरे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. इट्स ऑल राईट. अरे, तू मुद्दाम केलं नाहीस माहिती आहे मला, पण हे बघ, पुन्हा असं होतं कामा नये. ओके? नाही होणार सर. सागर, तू एक गाडीच का घेत नाहीस? सर, काय माहिती आहे, तुझं आहे मार्केटिंगचं खातं. हे फार महत्त्वाचं खातं आहे. त्यासाठी सतत तुला फिरावं लागतं. काय आहे, तू गाडी घेतलीस की मलाही खात्री वाटेल की तू ठरल्या ठिकाणी ठरल्या वेळेला बरोबर पोचशील. बरोबर आहे तुमचं सर, पण ह्या स्टेजला मी एक कार अफोर्ड करू शकत नाही. त्याची काळजी तू करू नकोस. मी कंपनीतर्फे तुझं कार लोन सँक्शन करतो.
कंपनीतर्फे तुला पेट्रोल अलाउन्सही मिळेल. मग तर झालं. ठीक आहे सर. आता तुम्ही एवढं इन्सिस्ट करताय तर सर, पण माझी एक रिक्वेस्ट आहे. हे कार लोन मला जमेल तसं मी फेडेन. तोपर्यंत ही कार कंपनीच्याच नावावर राहू द्या. आय नो यू आर मॅन ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. ॲज अ प्लीज. थँक्यू सर. माय प्लेजर. हॅलो. हां मॅडम, मी रामलाल बोलतोय. हां, मालाची डिलिव्हरी झाली? नाही, आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला मॅडम. हा खरंच अपघात होता की माझीच खेळी कोणतरी माझ्याबरोबर खेळतंय? मुक्ता, काकू, झालंच माझं. कुकर लावला की झालं. काकू, काय झालं? नाही म्हणजे ज्योतीचं सध्या काय चाललंय तुला काही कल्पना आहे? माहिती नाही. मी असं ऐकलं की ती म्हणे मेघनाच्या कामात तिला मदत करणार आहे. कमाल आहे की नाही? म्हणजे मेघनाचे विचार किती वेगळे ज्योतीपेक्षा. त्या दोघींचं कसं पटणार? माझा तर विश्वासच बसत नाहीये ग. काकू, ज्योतीबद्दल मी अजूनही आशा सोडलेली नाहीये. मुक्ता, पण त्या दिवशी तू किती बोललीस तिला. नाही म्हणजे तू काही चुकीचं बोललीस असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, पण आता मध्येच तू अशी. काकू, एका विशिष्ट प्रसंगी, एका विशिष्ट परिस्थितीत माणूस कसा वागला, यामुळे तो नेमका कसा आहे ह्याबद्दल आपण जजमेंट्स नाही पास करू शकत. हो, बरोबर आहे तुझं, हेही खरंच आहे म्हणा. पण जरा बघतेस का? हो. हाय. अरे असा इथे का उभा आहेस? आज चल ना. नाही नको, आत नको. सगळं मला जरा तुमच्याशी बोलायचं. हो माहिती आहे, पण आज चल ना, सगळ्यांचीच भेट होईल. नाही, आत नको. आत नाही बोलता येणार. म्हणजे सागर बाबा, तुम्हाला तुमचे पूर्वीचे दिवस आठवतात का? तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चुका केल्या, जे वागलात त्यावर माझ्या बानं, माझ्या आईनं पांघरुणं घातली. हे बरं राजू, ते दिवस गेलेत आता. आणि मला पश्चाताप आहे त्या गोष्टींचा. आणि मी मनापासून हे सगळं विसरण्याचा प्रयत्न पण मी नाही विसरू शकत. मी नाही विसरू शकत, कारण ती प्रत्येक गोष्ट माझ्या मनावर इथं इथं कोरली गेली आहे. हे बघ, तुला काय म्हणायचंय? मला इजेरावांनी मारायच्या अगोदर तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. सगळंच. तुम्ही जे पाप केलंय ना, त्याला माफी नाही. खरंच.
सांगितलं मेघना काकींना. हा बिंदास सांगितलं. म्हटलं तुम्ही जे पाप केलंय ना त्याला अजिबात माफी नाही. मी सांगून टाकलं. खरंच सांगितलं त्यांना. मी काय घाबरतो का काय कोणाला. आणि सागर बाबा तुम्ही काय काळजी करू नका. मी आहे. हा आणि मुक्ताताई तुम्ही पण सांगा काय मदत लागली तर मी आहे. विसरलो बाबा. बोलायच्या नादात विसरलो. मला ते एका गिराक्याकडे जायचं. हा येतो येतो मुक्ताताई. हा येतो सागर बाबा. नंतर बोलतो तुमच्याशी. येतो. थँक गॉड आज वाचलो. राजूने शब्द फिरवून सगळं सावरलं. पण उद्या त्याने तोंड उघडायचं ठरवलं तर हॅलो हॅलो डॉक्टर पाठक का? कोण बोलतंय? मी अनुराधा प्रभू बोलते. तुमची पेशंट मुक्ता प्रभू, तिची ताई आत्या. हा अनुराधा ताई बोला, काय म्हणताय? मुक्ता ठीक आहे ना? नाही म्हणजे कालच तुम्ही येऊन गेलात म्हणून विचारलं. हो ना, म्हणजे कालच येऊन गेलो आम्ही. पण ॲक्च्युली ना मी खूप घाबरले हो. मुक्ताला अजिबात बरं वाटत नाहीये. म्हणजे आता कालच आम्ही तुमच्याकडे येऊन गेलो पण तिची तब्येत अजून काही सुधारत नाहीये हो. मला इतकी काळजी वाटली. म्हटलं आधी तुमच्याशी बोलूया एकदा. अनुराधा ताई काल मी तुम्हाला सांगितलं ना, मुक्ताच्या बाबतीत लग्नापूर्वी जे घडलंय ना त्याचा हा परिणाम असू शकतो. हो पण डॉक्टर मला ना खरंच कळत नाही. म्हणजे तसं पाहिलं तर आमची मुक्ता किती धडधाकट दिसते. पण मग हे असं अचानक काय होतं तिला? अहो तो साधा सुद्धा अपघात नव्हता. बलात्कार झाला होता तिच्यावर. खरं सांगू का, ती मानसिकरित्या सावरणं फार गरजेचं आहे. तुम्ही असं करा, थोडी वाट बघा आणि नाहीच तर मग तिला माझ्याकडे घेऊन ये. मी बोलते तिच्याशी. ओके ओके. अगं बाई तुम्हाला सांगते डॉक्टर, तुमच्याशी बोलले आणि इतकं बरं वाटतंय ना आत्ता मला. आमच्या मुक्ताच्या तुम्ही डॉक्टर आहात म्हणून काही काळजीच नाही तिची. डॉक्टर थँक्यू सो मच. खरंच. ठेवू मी? हो. थँक्यू सो मच डॉक्टर. किती छान.